नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। तर आज तुम्हाला सांगतो तुमच्या फोनमधचा जे की स्पीकर असतो त्याच्यामध्ये जर पाणी गेलं असेल तर कशा पद्धतीतून तुम्ही जे काही ते पाणी बाहेर काढू शकता किंवा तुमच्या फोनमध्ये जर आवाज जरी कमी येत असेल तर कशा पद्धतीतून तुमच्या फोनचा जे की आहे तो आवाज तुम्ही वाढवू शकता किंवा कचरा किंवा काही सुद्धा तुमच्या फोनच्या स्पीकरमध्ये गेला असेल आणि जास्त करून स्पीकर आहे त्यातून आवाज येत नसेल किंवा स्पीकर तुमचा जर चालू होत नसेल तर तुम्हाला सांगतो एक मी अशी ट्रिक सांगणार आहे। त्या ट्रिकच्या मदतीने तुम्हाला दुकानमध्ये तुमचा फोन नेण्याची सुद्धा गरज नाही। जे की तुमचा मोबाईल आहे तो तुम्हाला दुकानमध्ये नेऊन जे की दुरुस्त करून आणण्याची सुद्धा गरज नाही, तुम्ही घर बसल्या दुरुस्त करू शकता। तर कशा पद्धतीतून काय करायचं सगळे काय मी प्रोसेस मोबाईलच्या स्क्रीनवर सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर सांगतो आजच्या व्हिडिओ तुम्ही सगळ्यात पहिले नवीन आला असेल तर सगळ्यात पहिले या चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट्स करत जावा, कारण की मराठीमध्ये असा कंटेंट आतापर्यंत तुम्हाला कोणी सुद्धा सांगत नसतं। सगळ्यात पहिले तर सांगतो तुम्हाला काय करायचं आहे, जे की तुमच्या मोबाईलच्या स्पीकरमध्ये जर पाणी गेलं असेल तर ते पाणी एक अशा पद्धतीचे एक साऊंड आहे, तो साऊंड तुमच्या मोबाईलमध्ये एकदा तुम्ही जर तो वापर म्हणजे की एकदा तुम्ही साऊंड तो प्ले केला त्यानंतर सगळं पाणी जे की कचरा असेल पाणी सगळे काय असेल ते सगळं तुमचं बाहेर निघणार आहे। सगळ्यात पहिले तर सांगतो तुम्हाला ही ट्रिक यूज करताना जर तुमचा जास्त म्हणजे पूर्ण ओल्ड जर तुमचा जे की मोबाईल जर जास्त असेल तर सगळ्यात पहिले सांभाळून ही ट्रिक यूज करा, कारण की जसे की तुमचा ओल्ड फोन असेल तर तुमचे जे की मोबाईलचा जो की स्पीकर असतो तो थोडासा त्याचा जो की पडदा असतो म्हणतात तो पडदा फाटण्याची शक्यता असते। तर तुम्हाला मी सांगतो त्याच पद्धतीतून तुम्ही काम करायचं आणि एकदम सिंपल मध्ये काम करायचं, नाहीतर सांगतो तुमच्या फोनला नुकसान होऊ शकतो। आणि एकदा जर तुमची जी की वरली पडदा जो असतो स्पीकरच्या वरील तो जर फाटला तर त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जी की मोबाईल शॉपमध्ये नेऊनच तो दुरुस्त करावा लागणार आहे। त्यासाठी सांगतो विदाऊट स्किप करता पहा म्हणजेच समजणार आहे। आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजूनही आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा तुम्ही फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, कारण की आपण इंस्टाग्राम आयडी सुद्धा स्टार्ट केलं आहे। इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही इंस्टाग्रामलाही फॉलो करून घ्या। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि कशा पद्धतीने काय करायचं सगळ्या डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या फोनमध्ये पाणी किंवा कचरा गेला असेल तर तो कशा पद्धतीतून बाहेर काढायचा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो विदाऊट स्किप करता पहा म्हणजेच समजणार आहे आणि तुम्हाला सांगतो 100% वर्किंग ट्रिक आहे आणि मी स्वतः ट्राय केलेली आहे आणि एकदम वर्किंग ट्रिक आहे। तुम्हाला सगळ्यात पहिले तर काय करायचं आहे, इथून तुम्हाला क्रोम ब्राउझर असेल तुमचं ते ओपन करून घ्यायचं। जसं की मी क्रोम ब्राउझर ओपन करून घेतलं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्च बारमध्ये इथे फिक्स माय स्पीकर अशा पद्धतीने सर्च करा। जसं की बघू शकता मी आता येतो FIX फिक्स, इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल की जसं की इथे बघू शकता ही जी आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे। जसं की फिक्स माय स्पीकर अशा पद्धतीने तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे काय सगळ्यात पहिली जी बघू शकता इथे जी ही आली आहे अशा पद्धतीने बघू शकता, ह्याच्यावर ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। जसं की ह्या लिंकवर मी क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर इथे जो तुम्हाला दिसत असेल हा जो साऊंड दिसत आहे तुम्हाला हा साऊंडवर तुम्हाला क्लिक करायचा आहे। मी क्लिक केलं असतं पण तुम्हाला सांगतो फटाक दिसणार कॉपीराईट हा आपल्या या चॅनलवर येणार आहे, त्याचं कॉपीराईटसाठी मी इथे क्लिक करणार नाही। फक्त तुम्हाला एकदा हा साऊंड जो की तुम्हाला इथे दिसत असेल ह्याच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आणि एकदा तुम्हाला हा साऊंड जो ऐकायचा आहे आणि साऊंड जो की एक 5 ते 10 मिनिट तुम्ही जे की 2-3 वेळा जर ऐकला तर पूर्णपणे जी की तुमच्या स्पीकरचा म्हणजे जी की कचरा किंवा तुमच्यात पाणी जे अडकत असेल पूर्णपणे बाहेर येणार आहे अशा पद्धतीचा हा साऊंड आहे। आणि बघू शकता इथे जी फिक्स माय स्पीकर अशा पद्धतीची ही आहे, इझिली तुम्ही हा यूज करू शकता। ओके, सगळ्यात पहिले तर ही ट्रिक आहे आणि ही ट्रिक 100% वर्किंग आहे। जर पाणी गेलं असेल किंवा कचरा काही सुद्धा गेला असेल तर इझिली फक्त इथून साऊंड प्ले करा तुम्ही। मी प्ले केला असता पण कॉपीराईटमुळे मी प्ले केलेला नाही। प्ले केल्यानंतर इझिली जी की पाणी आहे ती बाहेर निघून जाईल। जी की दुसरी ट्रिक तुम्हाला यूज करायची त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले ते प्ले स्टोअर आहे हे बघू शकता, प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला काय सर्च करायचं आहे, जसं की इथे बघू शकता एक्स बूस्टर अशा पद्धतीतून तुम्हाला सर्च करायचं आहे। हे बघू शकता एक्स बूस्टर असं तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तर ही सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जसं की आता एक्स बूस्टर हे सर्च करून घ्यायचं अशा पद्धतीतून मी सर्च केला। सर्च केल्यानंतर तुमच्यामुळे काहीच अशा पद्धती इंटरफेस येईल। बघू शकता ही ॲप्लिकेशन आहे, ही आहे अशा ॲप्लिकेशन्स आले आहेत। तर आपल्याला काय करायचं, हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं। जसं की बघू शकता ही ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं, तर ह्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता ही ॲप्लिकेशन आहे ही पूर्णपणे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ही जी ॲप्लिकेशन आहे ही तुम्हाला डाउनलोड करायची, जसं की मी डाउनलोड केलं आहे ऑलरेडी, तुम्ही इझिली डाउनलोड करून घ्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायचं तुम्हाला, ही ओपन करून घ्यायची आहे। डाउनलोड केल्यानंतर एकदम जबरदस्त ॲप्लिकेशन आहे। जर तुमच्या फोनवर आवाज जर कमी येत असेल तर हे ॲप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता। तर यूज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे खाली तुम्हाला दिसत असेल बघू शकता हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असतील, हे बघू शकता 175 आणि मॅक्सी म्हणजे जी की सगळं काय तुम्हाला इथे दिसत असेल।
तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला की सगळ्यात पहिले 30वर येतं अशा पद्धतीने 30% करून बघायचं आहे. त्यानंतर तुम्ही प्ले करून बघायचं आहे, त्यानंतर 60 करून घ्यायचा आहे, त्यानंतर 100. जसं की तुमच्या फोनला बघायचं तुम्ही किती आवाज म्हणजे येतोय. 30वर ठेवल्यानंतर किती येतोय, 60वर ठेवल्यानंतर किती येतोय, 100वर ठेवल्यानंतर किती येतोय, 125वर ठेवल्यानंतर आणि 150वर ठेवल्यानंतर किती येतोय. सगळ्यात पहिले सांगतो, जर तुमचा जर जुना फोन असेल सगळ्यात पहिले, आणि सगळ्यात पहिले जर पूर्ण म्हणजे ओल्ड प्रोसेस असेल तुमचा फोनचा, किंवा फोन तुमचा पूर्ण जुना झाला असेल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो इथे 30वर ठेवून बघायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 30वर ठेवल्यानंतर 60वर ठेवून बघायचं आहे, त्यानंतर 100वर. तर डायरेक्ट तुम्ही 100वर ठेवल्यानंतर तुमच्या फोनचा जो की जाळी असते वर पडदा, तो फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला सांगतो डायरेक्ट तुम्ही 100वर किंवा 175 किंवा मॅक्सिको ह्याच्यावर डायरेक्ट ठेवू नका. कोणीसुद्धा बघू शकता ह्याच्यावर ठेवू नका. ह्या सगळ्यात पहिले काय करा, ह्याच्यावर ठेवा, त्यानंतर ह्याच्यावर ठेवून बघा, नंतर ह्याच्यावर ठेवून बघा. जास्त करून तुम्हाला सांगतो 125, 175 ह्याच्यावर ठेवण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर तुमचा फोन आहे तो तुम्हाला सांगतो तुमचा जो की फोनचा स्पीकर आहे तो खराब होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही इथून अशा पद्धतीतून वाढवू शकता. आवाज किती पाहिजे इथून सुद्धा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. आणि त्याने काय होणार आहे, तुमचा जे की मोबाईलचा वॉईस आहे 100% तुम्हाला सांगतो इन्क्रीज होणार आहे. आणि मी स्वतः ही ट्रिक यूज केलेली आहे. ह्यामुळे तुम्हाला सांगतो डायरेक्ट तुम्ही जर मॅक्सिकोवर जर क्लिक केलं, तर तुम्हाला सांगतो ह्या मॅक्सिकोवर जर तुम्ही क्लिक केलं डायरेक्ट, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमच्या फोनचा जे की स्पीकर आहे तो खराब होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा, 35%, त्यानंतर 60%, त्यानंतर 100%, त्यानंतर 25%, त्यानंतर 150%, त्यानंतर 75%, अशा पद्धतीने थोडा इन्क्रीज करून बघा किती तुमच्या फोनला आवाज येतोय, आणि त्यानंतर तितका तुम्ही आवाज ठेवू शकता. अशा पद्धतीने ही ॲप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता. हाय होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.